नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले की उद्योजकाची कार्ये. तर उद्योजकाच्या कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले की नवनिर्मिती करणे, जोखीम स्वीकारणे, उत्पादन साधनांचे संघटन करणे, वित्तीय व्यवस्थापन करणे, संघटनात्मक कार्य कोणकोणती, शास्त्रीय व्यवस्थापन, कर्मचारी व्यवस्थापन, पर्यावरणाचं रक्षण करणे, त्वरित अचूक निर्णय घेणे, हे आपण कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितले. आज आपण त्या पुढील कार्य बघणार आहोत. त्यामध्ये आहे व्यवस्थापकीय कार्य. तर उद्योजक हा एक व्यवस्थापकीय कला कौशल्य ज्ञान अवगत करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. उद्योजकाला या व्यवस्थापकीय ज्या काही कला आहे, कौशल्य आहे, ज्ञान आहे, हे अवगत करून फार गरजेचं आहे. उद्योग स्थापन करताना किंवा तो चालविताना व्यवस्थापकाची भूमिका पार पाडावी लागते. त्याचबरोबर अनेक व्यवस्थापकांची नियुक्ती करून त्यांच्याकडून विविध कार्य करून घेणे आवश्यक असते. विशेषतः वित्त व्यवस्थापन, लेखा व्यवस्थापन, उत्पादन, वितरण, कर्मचारी विक्री इत्यादी सर्व बाबींचा समावेश होतो. व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश असतो तो म्हणजे उत्पादनात सातत्य आणणे, उत्पादन खंडित होऊ न देणे, त्याचबरोबर उच्च दर्जाचे उत्पादन करणे, उत्पादन खर्च कमी करणे, वस्तूची उपयोगिता वाढविणे, उत्पादन आकर्षक तयार करणे, अशा अनेक कार्यांचा समावेश व्यवस्थापकीय कार्यात असतो. यशस्वी व्यवस्थापन झाले तरच व्यवसाय चांगल्या प्रकारे नफा मिळवतो. त्यामुळे उद्योजकाला व्यवस्थापकीय कार्यही अत्यंत कुशलतेने पार पाडावी लागतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण कालही बघितले की उद्योजक हा एक व्यवस्थापकाचीच भूमिका बजावत असतो. त्याला जे काही अवगत त्यासाठी लागणारं कौशल्य आहे, ज्ञान आहे, ते त्याला अवगत करून घेणं फार गरजेचं आहे. तो स्वतःही व्यवसायाचं व्यवस्थापन करू शकतो किंवा तज्ज्ञ अशा व्यवस्थापकीय व्यक्तींकडून सुद्धा तो व्यवस्थापन करून घेऊ शकतो. त्यासाठी विशेषतः वित्त व्यवस्थापन, लेखा व्यवस्थापन, उत्पादन, वितरण, कर्मचारी व्यवस्थापन इत्यादींच्या सर्व बाबींचा या व्यवस्थापनामध्ये समावेश असतो. जर व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावर दिसून येतो. व्यवस्थापन चांगले झाले तर व्यवसाय हा चांगल्या प्रकारे नफासुद्धा प्राप्त करू शकतो. त्यामुळे व्यवस्थापकीय कौशल्य उद्योजकाला हे अत्यंत कुशलतेने पार पाडावी लागतात. त्यानंतर आहे सामाजिक कार्य. त्या सामाजिक कार्य उद्योजक हा देखील एक मानवी घटक असतो. समाजाचा तो एक प्रतिनिधी असतो. उद्योजकीय कार्य करीत असताना त्याला सामाजिक विचार करावाच लागतो. तो ज्या वस्तू निर्माण करतो त्याचा ग्राहक वर्ग याच समाजातून येतो किंवा असतो. तेव्हा त्याने निर्माण केलेल्या वस्तूंचा उपयोग ग्राहकांना जास्तीत जास्त कसा होऊ शकेल या दृष्टिकोन ठेवून कार्य उद्योजकाला करावे लागते. ग्राहक उद्योजक कंपनीवर विश्वास ठेवून अशा वस्तू खरेदी करीत असतो. तेव्हा त्याची फसवणूक होणार नाही याची सुद्धा काळजी उद्योजकाने घ्यायची आहे. उद्योजकाला उद्योगातून प्रचंड नफा मिळत असतो. हा सर्व नफा फक्त आपल्याकरता न ठेवता नफ्याचा काही भाग हा सामाजिक कार्यासाठी खर्च करावा, कारण हा नफा त्याला हाच समाज मिळवून देत असतो. आपल्या देशातून मोठ्या प्रमाणात अल्प उत्पन्न घटक व मध्यमवर्गीय लोक आहेत. त्यांच्या उन्नतीसाठी देखील विविध सामाजिक कार्य करणे ही त्यांची जबाबदारी असते. तर उदाहरणार्थ आपण बघितलं की जो काही मोठमोठ्या कंपन्या आहे, आता रिलायन्स फाउंडेशन असेल, बजाज कंपन्या वगैरे असतील, की ज्या कंपन्या भरघोस नफा कमवत आहे, तर त्या नफ्याचा फक्त स्वतःपुरता हकदार न ठेवता त्या नफ्यातून काहीतरी आपल्याकडून सामाजिक कार्य कसं घडेल याचा सुद्धा विचार उद्योजकाने केला पाहिजे. मग समाजासाठी कार्य करणाऱ्या वेगवेगळे सोशल जे काही ॲक्टिव्हिटीज आहे ते उद्योजकाने केल्या पाहिजे. जसं की बद्रीनारायणजी बारवाले हे जालन्यातले उद्योजक यांनी जालन्यामध्ये गणपती नेत्रालय सारखं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
त्याचप्रमाणे भंवरलाल जैन यांनी जळगाव येथे, शिर्के व गरवारे यांनी पश्चिम महाराष्ट्रात अनेक सामाजिक संस्था ह्या उभ्या केल्या आहेत, स्थापन केलेल्या आहे, की आपल्याला जो काही नफा होत आहे तो समाजातील लोकांनी आपल्या वस्तू खरेदी केल्यामुळे आपल्याला होत आहे, तर त्याच्याकडून होणारा नफा आपल्यापुरता न ठेवता त्याच्यातला काहीतरी भाग आपण समाजहितासाठी काही केलं पाहिजे, या दृष्टिकोने सामाजिक कार्यसुद्धा उद्योजकाच्या हातून हे घडले पाहिजे. त्यानंतर आहे राष्ट्रीय कार्य. तर उद्योजक हा राष्ट्राचा एक जबाबदार नागरिक असतो. त्याच्यामध्ये राष्ट्रीयत्वाची भावना असावी, उद्योजकीय विकासातून राष्ट्राचा विकास करण्याची जिद्द त्यामध्ये असावी. देशाला परकीय चलन मिळवून देतानाच त्याने देशाची आयात कमी करण्यास मदत करून आयात पर्यायीकरणाकरिता प्रयत्न करावे व उद्योजक त्याच्या उद्योगातून अनेक लोकांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून देतो. एक प्रकारे उद्योजक लोकांना रोजगार उपलब्ध करून देत देशातील बेरोजगारीचं प्रमाण हे फार कमी प्रमाणामध्ये करतो. त्यामुळे ते एक राष्ट्रीय कार्यच आहे. त्यामुळे सर्वसामान्य कामगार वर्गाचं राहणीमान उंचावतं. तसेच तो त्याला मिळणाऱ्या उत्पन्नावर कर देखील भरत असतो. सरकारी तिजोरीमध्ये तो भरत असतो. चांगल्या दर्जेदार वस्तूंची निर्मिती करून ग्राहकांची गरज तो भागवत असतो व अशा वस्तूंची निर्यात करून देशाचे नाव जागतिक बाजारपेठेत झळकावत असतो. अशा प्रकारे उद्योजक हा राष्ट्रीय कार्यांमध्ये सुद्धा सहभाग घेतो. कारण की लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने लोकांचं राहणीमान उंचावतं, त्यांचं उत्पन्न वाढतं. उत्पन्न वाढल्यामुळे ते कर भरतात. सरकारच्या तिजोरीमध्ये तो कराचा पैसा जातो. दर्जेदार वस्तूची निर्मिती करता ग्राहकांना ज्या काही गोष्टी त्यांच्या ज्या काही आवडीनिवडीच्या ज्या काही गोष्टी आहे, ग्राहकांच्या ज्या काही गरज आहे, त्यांची गरज भागवण्याचं कार्य उद्योजक करत असतात. देशामध्ये आपली वस्तू निर्यात करून देशाचं नाव हे जागतिक बाजारपेठेमध्ये नावलौकिक झळकावत असतो. अशा प्रकारे उद्योजक हा राष्ट्रीय कार्यामध्ये सुद्धा हातभार लावत असतो. त्यानंतर आहे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर. तर आधुनिक काळात 21व्या शतकात अनेक बदल होत गेले आहे किंवा होत आहे. ते बदल तंत्रज्ञान, शिक्षण, प्रशिक्षण, कामाच्या पद्धती, ग्राहकांच्या आवडीनिवडी, बाजारपेठ, विपणन, जाहिरात या सर्वात बदल होत आहे. या बदलांना सामोरे जाण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे उद्योजकाला क्रमप्राप्त झालेले आहे. आपल्या उद्योगातील परंपरागत, जुनाट, कालबाह्य झालेल्या पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. ग्राहकांना वस्तू नवीन पद्धतीत देणे अत्यंत आवश्यक झाले आहे. जागतिक पातळीवर उत्पादनाची मोठी मागणी निर्माण करण्यासाठी आधुनिकतेची कास धरणे आवश्यक आहे. नवनवीन व्यवसायामध्ये जे काही बदल होत आहे ते बदल आत्मसात करणे उद्योजकाचं हे कार्य आहे. ज्या काही जुन्या पद्धतीच्या वस्तू निर्मिती आहे त्यामध्ये आपल्याला नाविन्यता काय आणता येईल, नवीन तंत्राचा, शिक्षणाचा वापर आपल्याला त्याच्यामध्ये कसा करता येईल आणि ग्राहकांना एक नवीन काहीतरी वस्तू निर्माण करून आपल्याला कशी देता येईल, जेणेकरून ग्राहक वर्ग ते आकर्षित होतील, त्यांचं समाधान होईल, त्यांची गरज भागेल, या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा उद्योजकाला करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर औद्योगिक वातावरण निकोप ठेवणे. औद्योगिक वातावरण निकोप ठेवणे म्हणजे सुदृढ ठेवणे. औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकाव होत असतो, तेव्हा उद्योजकाने अशा प्रवृत्तींना खत पाणी देऊ नये. त्याचबरोबर संप, टाळेबंदी या प्रकारांमुळे औद्योगिक वातावरण गढूळ होत असते, तेव्हा त्याने कामगारांबरोबर सामंजस्याचे धोरण ठेवून विचारविनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवावे. नफा मिळत असताना कामगारांना बोनस, विचारविनिमय करून त्यांचे प्रश्न सोडवावे, बोनस, पगारवाढ देणे आवश्यक असते. मात्र नुकसान होत असताना त्याने कामगारांना विश्वासात घेऊन पूर्वकल्पना द्यावी. त्यामुळे औद्योगिक कलह टळतील व उत्पादनाचे कार्य थांबणार नाही. कंपनीमध्ये आपण बघतो की कंपनीमध्ये जे काही संप वगैरे टाळेबंदी होत असते तर ते व्यवस्थापक व कर्मचारी यांमध्ये आपापसातले वादांमुळे तो निर्माण झालेला एक प्रकार असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असा कलह निर्माण होणार नाही, कंपनीचं वातावरण हे गढूळ होणार नाही, याकडे सुद्धा
व्यवस्थापकाने किंवा उद्योजकाने लक्ष दिलं पाहिजे. जे काही उद गुन्हेगारीचे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक असतात त्यांना खत पाणी न घालता त्यांना कसा आळा बसेल याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. कंपनीला जर चांगला नफा झाला असेल तर कर्मचाऱ्यांना बोनस पगार वाढ दिली पाहिजे. जर एखाद्या वर्षी जर कंपनीला लॉस झाला असेल, तोटा सहन करावा लागत असेल, तर कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी त्याची पूर्वकल्पना दिली पाहिजे, जेणेकरून कर्मचारी टाळेबंदी किंवा उत्पादनावर त्याचा परिणाम होणार नाही. या दृष्टीने उद्योजकाने जेणेकरून उत्पादन हे थांबणार नाही आणि उत्पादनाची प्रक्रियाही सुरळीतपणे पार पडेल. त्यामुळे उद्योजकाला औद्योगिक वातावरण निकोप ठेवणे हे सुद्धा कार्य करणे आवश्यक आहे. त्यानंतर शैक्षणिक कार्य. तर उद्योग आणि शिक्षण यामध्ये फारसे अंतर नसावे असा दृष्टिकोन आता निर्माण होत आहे. औद्योगिक शिक्षणाचा समावेश महाविद्यालयीन शिक्षणात निकटतम असावा, जेणेकरून युवकांना शैक्षणिक टप्पा ओलांडल्यानंतर कल्पकतेने उद्योग क्षेत्रात कार्य करता येऊ शकेल. ही झाली एक बाजू. तर दुसरी बाजू अशी आहे की उद्योग समूहांनी मोठ्या प्रमाणात मिळणाऱ्या लाभाचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी सुद्धा करावा. भारतात आजही हव्या त्या प्रमाणात तांत्रिक शिक्षणाचा विकास हा झालेला नाही. तेव्हा उद्योग घटकांनी तरुणांसाठी बाहेरील तांत्रिक शिक्षणाची व्यवस्था देशातच उपलब्ध करून दिली पाहिजे. यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सध्याची शैक्षणिक जबाबदारी राज्य व केंद्र सरकारने उचलली आहे, परंतु अलीकडच्या काळातील अभ्यासांती असे वाटते की सरकारला आता हे ओझे थोडे जास्तच झाले आहे. तेव्हा उद्योजकांनी या बाबींचा सर्वांगीण विचार करून शैक्षणिक बाबींचा विकास करण्यासाठी उत्साह दाखवावा. तर आपल्याकडे जे काही स्किल कंपन्यांमध्ये लागतात, तर त्या स्किल बेस एज्युकेशन आपल्याला घ्यायचं असेल तर आपल्याला परदेशात जाऊन वगैरे ते घ्यावं लागतं. जर अशा उद्योजकांनी आपल्या नफ्याचा काही हिस्सा जर शैक्षणिक क्षेत्रावर खर्च केला, की आपल्या उद्योगांमध्ये जे काही वर्कर किंवा जे काही काम करण्यासाठी कुशल कारागीर लागतात आहेत, त्यांना जे देण्याचं प्रशिक्षण आहे ते आपणच उपलब्ध करून दिलं, त्या पद्धतीचं महाविद्यालयीन शिक्षण आपण त्यांना दिलं, तर आपल्याला देशांतर्गत आपल्याला या सर्व शिक्षणाची व्यवस्था झाल्यामुळे आपल्याला एक प्रकारचं शैक्षणिक कार्य तिथं उद्योजकांना करता येणार आहे. त्यामुळे उद्योजकाने शैक्षणिक कार्यासाठी सुद्धा हातभार लावणं गरजेचं आहे. आपण बघतो की वेगवेगळ्या मोठमोठ्या कंपन्यांच्या नावाने आपल्या शैक्षणिक संस्थासुद्धा कार्यरत आहे, की त्यांना जे हवं असलेलं स्किल आहे ते त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवतात आणि तिथं तसे ते कुशल कारागीर हे तयार करत असतात. त्यानंतर औद्योगिक नेतृत्व. त्या औद्योगिक नेतृत्व त्यामध्ये भारतातील तरुण व उद्योजकांमधील जिद्द, चिकाटी, बुद्धिमत्ता व आत्मविश्वास बघून भारत 21व्या शतकात औद्योगिक नेतृत्व करू शकतो असा विश्वास वाटतो. जसे उद्गार मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्वेसर्वा यशस्वी श्री बिल गेट्स यांनी भारत भेटीच्या वेळेस काढले होते, तसेच जागतिक अन्न पुरस्कार मिळाल्यावर सत्काराला उत्तर देताना श्री बारवाले असे म्हणाले की भारतीय उद्योजकांनी आता भविष्यात औद्योगिक नेतृत्व करण्यास तयार व्हावे. भारतीय उद्योजकांना प्रचंड अंतर्गत व जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे. फक्त त्यांनी मेहनतीने, जिद्दीने, चिकाटीने दर्जेदार वस्तू निर्मिती करावी व जागतिक बाजारपेठ काबीज करावी. आपल्या उद्योजकांमध्ये ती क्षमता आहे, आपल्याला खूप संधी आहे, तर त्या संधीचा फायदा घेऊन उद्योजकाने औद्योगिकांचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. पण ते करत असताना मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने दर्जेदार वस्तूची निर्मिती त्यांनी तिथं केली पाहिजे व जागतिक बाजारपेठा काबीज केल्या पाहिजे. त्यानंतर आहे इतर कार्य. तर इतर कार्य यामध्ये उत्पादन खर्च कसा कमी करता येईल हे उद्योजकाचं कार्य आहे. मार्गदर्शकांची कार्य किंवा जनसंपर्क कसा वाढवता येईल, राष्ट्रीय संपत्तीचा योग्य वापर व जपवणूक कशी करता येईल व अनावश्यक जे काही खर्च होत आहे कंपन्यांमध्ये ते आपल्याला तिथे कसे टाळता येईल
या दृष्टिकोनाने कार्य उद्योजकाला करावे लागतात. धन्यवाद.